1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे. त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसे बस NDAचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे. त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे. तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं. तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या. अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे. तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा. कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे, आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती, जी अद्याप चालू आहे, पूर्णच झाली नाही. आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच. दुर्दैवाने करोनाचं संकट आलं. त्या काळामुळे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो, कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. पण ती रक्कम याने अडवून ठेवलेली आहे. तर नुसत्या घोषणा करू नका. तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.